सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी या लव्ह स्टोरीचे 234 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुनराव आणि त्यांची लाडकी मयुराणी एकमेकांवर फिदा होऊनच झोपी गेले आणि सकाळी उठल्या उठल्याच स्वारींनी ही गुड न्यूज सांगण्यासाठी रॉयल गँगला फोन लावला. राहुल म्हणाला, अर्जुन, प्रस्ताव मंजूर ना? सचिन म्हणाला, म्हणजे काय यार, अर्जुनरावांना जमणार नाही अशी एकतर गोष्ट आहे का जगात? अर्जुन म्हणाला, मग कैशक, बायकोची पट्टी कशी पाडायची हे मला बरोबर जमतं. बरं आता ऐका भाड्यांनो, बोलत बसायला नको. बायकोचा विचार बदलायच्या आत निघालं पाहिजे. कधी निघायचं ते सांगा. चैतन्य म्हणाला, क्रिसमसचं निमित्त साधून निघूया आणि 2-3 दिवसांची सुट्टीच घ्यायची. मी तर रजा टाकली आहे. म्हणजे कसं, निवांत यायचं आणि निवांत जायचं. जास्त पळापळी करायची नाही, समजलं? राहुल म्हणाला, हो बाबा, समजलं. आता आपण आपली ही नेहमी लांबत असलेली प्रस्तावना बंद करू आणि कामाला लागू, असं म्हणून सगळ्यांनी फोन ठेवले. आणि आता उद्या ख्रिसमस होतं आणि आज संध्याकाळी ते सगळे निघणार होते. लताने सचिनची पॅकिंग केली आणि मयुरीनं सुद्धा जड अंतकरणानं अर्जुनरावांची पॅकिंग केली. तिचं तोंड मात्र इतकंसं बारीक झालं होतं. दोघेही फॅक्टरीतून आज लवकर आले आणि ख्रिसमसला जोडूनच पुढचे 2 दिवस सुट्टी दिली फॅक्टरीला. आणि तिचा चेहरा बघून अर्जुन म्हणाला, मयू, पहिल्यांदा लेकरू बालवाडीत जातं ना, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा चेहरा असतो तसा चेहरा तुझा दिसतोय. अगं, माझ्यासोबत नांदायला येताना सुद्धा तुझा चेहरा पडला नव्हता. इतका चेहरा पडलाय आत्ता. का टेन्शन घेतेस इतकं? ती म्हणाली, तुम्हाला नाही कळणार, जा तिकडे. पण तिने मनातली भीती बोलून न दाखवता फक्त म्हणाली, अर्जुनराव, नीट जायचं आणि नीट यायचं, समजलं? आणि गाडी कोण चालवणार आहे? अर्जुन म्हणाला, कोण म्हणजे? मी चालवणार. ती म्हणाली, नाही, सचिन भाऊजी चालवतील गाडी, समजलं? अर्जुन हसला आणि म्हणाला, अगर तुझ्या सचिन भाऊजींना घाट सेक्शनमध्ये गाडी चालवणं नाही ग जमणार. घाटात किती वळणं असतात, चढउतार, खड्डे बोगदे असतात, हे माहीत नाही का तुला? असं म्हणून त्यानं त्याचा हात तिच्या खांद्यावरून फिरवून तिच्या घाटदार कमरेवरून फिरवला आणि मांडीपर्यंत नेला आणि तिथे थोडा सेक्सी टच केला. तसं तिने हसून त्याच्या हातावर थोडा फटका मारला आणि म्हणाली, पुरे आता चावटपणा. आणि अर्जुन हसतच म्हणाला, अगं, तुला घाट कसा असतो हे सांगत होतं ग. आणि घाटात वळणावळणानं मीच गाडीत चालवू जाणं. तुझ्या सचिन भाऊजींना भीती वाटते ना घाटाची. सचिन भाऊजी फक्त सपाटीनं गाडी चालवतो. ती म्हणाली, मग दुसऱ्या कोणाकडे तरी द्या, पण तुमच्याकडे नको. अर्जुन म्हणाला, मयू, तुला माझ्यावर विश्वास नाही का गं? इतके दिवस माझ्यासोबत आहेस तरीसुद्धा माझ्यापेक्षा तुला जास्त विश्वास त्यांच्यावर आहे का? ती म्हणाली, हो, कारण तुमच्या इतकी फास्ट ड्रायव्हिंग करत नाहीत ते. आणि तुम्ही कोणी आडवं आलं की सतत चिडचिड करून शिव्या घालता. शांत बसत नाही तुम्ही आणि सगळं लक्ष इतरांकडेच असतं तुमचं. अर्जुन म्हणाला, मी जरी फास्ट ड्रायव्हिंग करत असलो तरी माझं कंट्रोल असतं पूर्ण गाडीवर. आणि ते चांगलं ड्रायव्हिंग करत असतील, पण जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा त्यातून कसं निष्ठायचं हे कुठे माहीत आहे तुझ्या भाऊजींना? ते तर मलाच जमतं. आणि आपली गाडी घेऊन जाणार आहोत आहे आम्ही, त्यामुळे माझ्या गाडीचा ड्रायव्हर फक्त मीच असणार. आणि डोंट वरी मयू, अगं, असा ॲक्सिडेंट वगैरे काही करणार नाही मी, असं म्हणून त्याने तिच्या गालावर जोरात त्याचे ओठ धडकवले आणि पुन्हा म्हणाला, कळलं का कसं करणार नाही? तर असं म्हणून पुन्हा एकदा तिच्या गालावर ओठ धडकवले. आणि ती आता हसून गप्प बसली. मग म्हणाली, चहा करते तुमच्यासाठी, चहा घेऊन जा. आणि अर्जुनराव म्हणाले, चला आता जाता जाता शेवटचा बायकोच्या हातचा चहा घेऊया. आणि आता मयुरी पुन्हा चिडली आणि म्हणाली, हे बघा, हे असं बोलता तुम्ही, काही गरज होती का असं बोलायची? आता त्यानं तिला मिठी मारली आणि फार लाडात येऊन म्हणाला, सॉरी. शेवटचा म्हणजे आज शेवटचा ग. मग 2-3 दिवस नाही ना तुझ्या हातचा चहा मिळणार, म्हणून असं म्हणालो. का असे तू विचित्र घेतेस माझ्या बोलण्याचे? मी विनोदी बोलतो, तुला माहीत आहे ना? आता ती त्याला तोंडातून अभद्र शब्दसुद्धा काढू देत नव्हती. नाहीतर उगीचच बोलाला आणि फुलाला गाठ पडायची आणि काहीतरी व्हायचं अशी तिला भीती वाटायची. ती आता नाराज होऊनच म्हणाली, आता मी करणारच नाही चहा. तो म्हणाला, ए मयू, दे ना तुझ्या हातचा चहा प्लीज. आता अशी नाराज राहणार आहेस का तू मला जाताना?
मग माझं लक्ष नाही लागणार तिकडं. मग ती गेली आणि नाराज होतच चहा ठेवला. चहा झाला मग ती कप आणायला गेली आणि अर्जुनराव पाठीमागून आले. त्याला तरी कुठे दम निघत होता तिच्याशिवाय. ती नाराज दिसली म्हणजे त्यानं आता तिची गंमत करायचं ठरवलं. तिने चहाचा कप उचलला आणि अर्जुनरावांनी चहाची गाळणी घेऊन पळवली. ती म्हणाली, काय हे, द्या इकडं ती. मग तिनं त्याच्या हातातून गाळणी घेतली. तोपर्यंत अर्जुनरावांनी चहाचा कप पळवला. आता मयुरी वैतागली आणि म्हणाली, अर्जुनराव प्लीज द्या ना, चहा थंड होईल. अर्जुनराव म्हणाले, चहा थंड झाला तरी होऊ दे. तुझ्या रागाच्या पाऱ्यानं तो आणखीन गरम होणार, मला माहीत आहे. मग ती म्हणाली, माझी शपथ आहे तुम्हाला, द्या बरं कप. मग अर्जुनरावांनी कप खाली ठेवला आणि तिनं कप आणि गाणी दोन्ही पकडून ठेवली आणि अर्जुनरावांनी पुन्हा खट्याळपणा करत चहाचं पातेलच पळवलं. आता मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली, काय हे माकडासारखं चाललंय तुमचं, हे पळव ते पळव, द्या बरं गुपचूप. अर्जुनराव म्हणाले, आपल्या संसाराची सुरुवातच पळवापळवीने झाली ना गं, म्हणून असं होतंय बहुतेक. आणि असा लटकवलेला चेहरा घेऊन जर मला चहा देशील तर मला नाही पिऊ वाटणार. थोडंसं हस ना. ती म्हणाली, मला नाही हसता येत, जा तिकडं. आणि अर्जुनराव म्हणाले, मग मलाही नको चहा, राहू दे, जा तिकडं. ती पुन्हा हसायला लागली आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, आधी चहा द्या हा इकडे, नाहीतर ओतून दे. कुणाच्यात ओतशील, असं तो म्हणाला. ती आता आणखीन हसली आणि म्हणाली, बेसिनमध्ये. तो म्हणाला, तू खरंच असं करशील का? ती म्हणाली, हो, मला राग आला तर मी करेल. मग त्यानं चहा दिला, कारण जाता जाता तिला जास्त त्रास द्यायला नको म्हणून. नाहीतर बायकोच्या या चॅलेंजवर त्यानं तिची चांगलीच मस्तपैकी लांब लचक अशी फिरकी घेतली असती स्वारींनी. कारण कधी कधीच त्याची बायको अशी चॅलेंजिंग वागत असते, नाहीतर नेहमी तर खूपच स्वज्वळ आणि लाजाळू झाडासारखी असते. मग तिने चहा गाळला आणि अर्जुनरावांनी कप तिच्या तोंडाला लावला आणि म्हणाला, पी, आता एक घोट घे. मग तिने गुपचूप एक घोट पिला आणि पुन्हा दोघे बेडरूममध्ये गेले. ती तरीही पुन्हा नाराज होत होती. जसजशी त्याची जाण्याची वेळ जवळ येईल तशी उदास राहत होती. तो म्हणाला, मग आता एक काम करतो, राहू दे, मी जातच नाही. तुला इतकी नाराज करून मला नाही जायचं. ती तरीही गप्पच होती. होही नाही किंवा नाही सुद्धा नाही, ती काहीच बोलत नव्हती. मग आता तो उठला आणि बॅगमधले कपडे काढायला लागला. तसं तिने हाताला पकडलं आणि घट्ट मिठी मारली. त्यानंही तिला घट्ट मिठीत घेतली आणि तिला म्हणाला, बायको, तू इतकी वेड्यासारखं करशील असं मला वाटलं नव्हतं गं. नाहीतर मी हा प्लॅनच केला नसता. त्या भाड्यांना त्यांचं त्यांनी जा असं म्हणालं असतो. ती म्हणाली, राहू द्या, फक्त असं म्हणता आणि तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये काहीच चेंज करत नाही. उलट माझी परवानगी घेण्याचं चॅलेंज लावलं असेल तुम्ही, मला माहीत आहे ना. तो आता फार मनापासून हसला आणि म्हणाला, तूही आता मला ओळखायला लागलीस की गं मयू. ती म्हणाली, तुम्ही मला नवीन नवरी समजता का? 4 वर्षे होऊन गेली की लग्नाला अर्जुनराव. मग तो म्हणाला, पण मी जर मिलिटरीत असतो तर काय केलं असतं गं तू? कशी राहिली असतीस माझ्याशिवाय? ती म्हणाली, मी मूर्ख आहे. ज्यांचे नवरे मिलिटरीत असतात ना, त्या बायकांसारखा त्याग मला नाही जमला आणि त्यांची आणि माझी तुलना तर करूच नका. आणि माझ्या या वेडेपणाला तुम्हीच कारणीभूत आहात. सतत माझ्याभोवती भुंग्यासारखा पिंगा घालता आणि मग मला सवय लावून टाकली तुम्ही तुमची. आता मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत एक क्षणभर सुद्धा. मग माझा काय दोष आहे यात? आता तुम्ही 2-3 दिवस मला दिसणार नाही. माझ्या मनाची काय अवस्था होते हे मलाच माहीत. असं म्हणून पुन्हा पाण्याने तिचे डोळे भरून आले. तसं अर्जुनने आता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्या पूर्ण शरीरावरून हळूहळू हात फिरवायला लागला. आता तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि त्याचा केसात हात फिरवून त्याला डीप किस करायला लागली. बहुतेक तिला याचीच गरज होती. ती खूप भावनाविवश झाली की तिला त्याच्या प्रेमाची, त्याच्या तुफान रोमॅन्सची गरज असायची. आणि अर्जुनने तिला भिंतीसोबत दाबली, खूप डीप किस केला, पुन्हा अलगद मिठीत उचलली आणि वेळेचं काळाचं बंधन न पाळता तो तिच्यावर आला. आणि आता तिला खूप आनंद झाला. तिच्या जे मनात होतं तेच घडत होतं. पण ती लाजत होती, संकोच करत होती त्याला आत्ता यावेळी प्रेम मागताना. मग आता 3 दिवस पुरेल इतकं त्यानं तिच्यावर प्रेम केलं
आणि ती तृप्त झाली. अगदी पहिल्या मिलना इतकी गोडी आणि गोड फिलिंग तिला वाटत होती. शेवटी तो थकला आणि तिच्या बाजूला पडला आणि ती त्याच्याकडे बघून गोड गोड हसून खूप लाजली. आणि आता तिचा मघाशी जो उतरलेला चेहरा होता तो खूप खुलून आला. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि राहुल म्हणाला, अर्जुन यार निघालीस की नाही अजून तू घरून? आम्ही वाट बघतोय. आणि अर्जुनराव धापा टाकत म्हणाले, आलो आलो. राहुलने ते ओळखलं आणि म्हणाला, कुठे टेकडी चढायला गेला होता रे, जे इतक्या धापा टाकतोस? नक्की गाडीने येतोयस की पळत येतोयस? अर्जुन हसला आणि म्हणाला, कोकणचा घाट चढण्याअगोदर घाट चढण्याची प्रॅक्टिस करत होतो रे. चल ठेव आता, आलो 10 मिनिटात. मयुरी आता खूप हसत होती. मग आता पुन्हा तो फ्रेश झाला आणि तिच्या कपाळावर किस करत बाय बाय केलं आणि बेडरूम बाहेर आला तर सचिन बाहेर त्याची केव्हाची वाट पाहत होता, पण त्याला हाक नाही मारली. कारण अर्जुनरावांचं आतमध्ये बायकोचा सविस्तर निरोप घेऊन झाल्याशिवाय ते काही बाहेर येणार नव्हते. मग तिने जाताना दोघांनाही देवाला नमस्कार करायला सांगितला. आणि त्यानं तिला बरं वाटावं म्हणून चक्क 10 वेळा नमस्कार घातला आणि म्हणाला, आता ठीक आहे ना मयू? तशी ती आणि लता खूप हसल्या. मग दोघे निरोप घेऊन बाहेर पडले आणि निघाली स्वारी कोकणची वारी करायला. चैतन्य आणि राहुल नेहमीच्या ठिकाणी येऊन उभे राहिले होते. त्या दोघांनाही गाडीत टाकलं आणि पुढे निघाले. आणि मग काय, गाडीत नुसता धुमाकूळ सुरू झाला. दादा कोंडक्यांची गाणी लावली आणि नुसता गोंधळ आणि धुडगूस घालायला सुरुवात झाली. कारण आता फक्त तेच होते, दुसरं कोणी नव्हतं त्यांच्यासोबत. चैतन्य म्हणाला, अर्जुन दुसरी गाणी लाव ना यार, बास झाली ही गाणी. अर्जुन म्हणाला, माझ्या गाडीत फक्त हीच गाणी लागतात. सचिन म्हणाला, हो ना, आम्ही सुद्धा रोज फॅक्टरीत येता जाता हीच गाणी ऐकतो. आता माझी सुद्धा ही गाणी पाठ झाली आहेत. नुसता पाठ करून काय उपयोग, त्याचा अर्थ कळतो का तुला? राहुल म्हणाला. सचिन म्हणाला, आता तोही कळायला लागलाय हळूहळू. चैतन्य म्हणाला, सचिन कळतोय तुला, पण वळलाय का रे? त्या गाण्यातला चावट अर्थ अंगवळणी पडला पाहिजे. त्या गाण्यातला शब्द न शब्द समजलं का? या अर्जुनसारखं. अर्जुन म्हणाला, या भाड्याच्या अंगवळणी या गाण्याचा अर्थ पडायला अख्खा जन्म जाईल याचा. राहुल म्हणाला, अर्जुन, पण दुसऱ्या गाण्यांनी तुझं काय घोडं मारलं आहे? ती गाणी ऐकत नाहीस का तू? अर्जुन म्हणाला, ऐकतो ना, पण ती सुद्धा लाईव्ह, प्रत्यक्ष गायिकेच्या तोंडून. गाणं ऐकावं असं वाटलं की सांगतो बायकोला, मग ती तिच्या सुंदर आवाजात गाणं म्हणते आणि माझं मन आणि कान दोन्ही तृप्त होतात. मग ती गाणी अशी पेनड्राईव्हमध्ये भरून घ्यायची काय गरज आहे? आता थोडा वेळ झाला नाही प्रवास करून की लगेचच बायकोचा फोन आला. अहो कुठपर्यंत पोहोचलात? पण आता त्यानं रस्त्यात कसलीच मिश्किल उत्तरं न देता सरळ सरळ तिला सांगितलं. कारण आता तिला त्रास नव्हता द्यायचा परत येईपर्यंत, म्हणून तो तिच्याशी व्यवस्थित बोलत होता. काळजी करू नकोस, आशूची काळजी घे, संध्याकाळी दरवाजे व्यवस्थित लाव, मी पोहोचलो की फोन करतो, असं लहान मुलीला दिल्यासारख्या सूचना तिला दिल्या आणि तिची समजूत काढून फोन ठेवला. मग राहुल म्हणाला, अर्जुन, मगाशी फोन केला तेव्हा काय करत होता रे तू? खरं खरं सांग. आणि अर्जुन गालात हसायला लागला. तसं चैतन्यने त्याच्या पाठीत धपाटा टाकला आणि म्हणाला, भाड्या, किती रे नादाड आहेस तू? 3 दिवस पुरेल इतका कोटा भरून घेतलास का तू तुझ्या प्रेमाचा? अर्जुन आता काहीच बोलत नव्हता, फक्त गालात हसत होता. आणि आता जाता जाता अभिला सुद्धा सगळ्यांनी व्हिडिओ कॉल केला. अभि त्या सगळ्यांना एकत्र पाहून म्हणाला, हे काय, तुम्ही कुठे प्रवास करताय का? चैतन्य म्हणाला, हो, आम्ही कोकणात निघालोय. आणि आता अभिला तिथं कसलंच थांबू वाटत नव्हतं. तो म्हणाला, यार मी आल्यावर आपण गेलो असतो ना, माझे थोडे दिवस राहिलेत आता, फक्त 20 दिवस. राहुल म्हणाला, अभि, तू आल्यावर आपण गोव्याला जाऊया. तसा अभि खुश झाला आणि म्हणाला, तसं मला आता म्हणू वाटत नाही, पण तरीही म्हणतो, एन्जॉय करा. आणि फोन ठेवला. आणि आता गाडी घाट सेक्शनमध्ये आली तसा रेंज प्रॉब्लेम यायला लागला. मग आता सगळे 10-10:30च्या आसपास पोहोचले त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी. आता रात्रच होती, काही बघणार तर नव्हतेच, म्हणून जेवण केलं आणि झोपले.
एकाच रूममध्ये सगळेजण झोपले. चैतन्य म्हणाला, आज मी आणि अर्जुन बेडवर झोपणार, तुम्ही दोघं खाली झोपा आणि उद्या रात्री तुम्ही दोघे वर झोपा, आम्ही खाली झोपतो. आता चैतन्याची ही वाटाघाटी ऐकायला कुणाला वेळ होता. सगळ्यांनी पटकन झोपून घेतलं आणि सकाळी उठल्या उठल्या अंगाला आळोका पिळोका देत सचिन उठला. हॉटेलच्या रूमच्या गॅलरीत आला आणि समोर निळा निळा पसरलेला अथांग समुद्र पाहून सचिनचे तर डोळेच दिपले आणि तो म्हणाला, आईच्या गावात इतका सुंदर निसर्ग. ए अर्जुन, राहुल, चैतन्य, पटकन बाहेर या. अरे बघा तरी, इतका सुंदर सूर्योदय कधी पाहिला नव्हता मी. तसं तिघेही बाहेर आले. खरंच खूप सुंदर नजारा होता तो. आणि आता घर कोंबडा असणारा सचिनच म्हणाला, अर्जुन, आपण दर महिन्याला इथे येऊया का रे? बघ ना किती छान वाटतंय. सगळा ट्रेस निघून जातो यार. अर्जुन म्हणाला, भाड्या, तुला आधी घर सुटतं का ते सांग. सचिन म्हणाला, आता सुटेल रे, नक्की सुटेल. आणि कुठे लांब आहे तेव्हा, फक्त 3 ते 4 तासाचा रस्ता आहे. यायचं म्हणजे यायचं इथून पुढे. चैतन्य मला पुढचं पुढं बघू, पण आत्ताचं तर एन्जॉय कर. असं म्हणून आता सगळे समुद्रकिनारी गेले. सकाळी सकाळी त्या ओल्या वाळूतून चालायला खूप छान वाटत होतं. मग तिथेच अंघोळ करायला सुरुवात केली. मध्ये चैतन्य म्हणाला, मी आणि राहुल जाऊन येतो, माशांची ऑर्डर देऊन येतो. आपलं समुद्रात पोहून होईपर्यंत आपले मासे रेडी होतील, मग मस्त ताव मारूया. असं म्हणून तो गेला आणि नुकतेच समुद्रातून पकडलेले ताजे ताजे मासे 4-5 किलो विकत घेतले आणि हॉटेलवाल्याला बनवायला दिले आणि परत आला. आता सगळे पोहत होते, पण सचिन घाबरत होता आतमध्ये जायला. मग राहुलनं सचिनला मिठीत उचलला अलगद आणि समुद्राच्या पाण्यात घेऊन चालला. अर्जुन शूटिंग करत होता. तो म्हणाला, ए राहुल, त्याचा एक किस घे बरं, मस्त वाटेल त्याला. राहुल म्हणाला, त्याची दाढी मिशी जाईल ना माझ्या तोंडात आणि मला मात्र अजिबात बरं वाटणार नाही. तसे आता सगळे हसले आणि राहुलने हुप्पा हुय्या म्हणून सचिनला पाण्यात फेकून दिला. तसा सचिन खूप मोठ्याने घाबरून ओरडला. आता समुद्रात भिजायचं, मग पुन्हा वाळूवर येऊन लोळायचं, वाळायचं आणि पुन्हा भिजायला जायचं, असं चाललं होतं. लहान मुलांसारखा धुडगूस चालला होता नुसता. पण आता इकडे रॉयल लेडीज खूप टेन्शनमध्ये होत्या. रात्रीपासून एकाचाही फोन लागत नव्हता ना. त्यांनी फोन केला होता. मयुरीने लताला, लताने मेघाला, मेघाने कोमलला फोन करून विचारलं की तुझ्या नवऱ्याचा फोन लागला का गं? तर प्रत्येकीचं उत्तर नाही असंच आलं. आणि बिचाऱ्या रॉयल लेडीज खूप काळजीत पडल्या. नको नको त्या शंका कुशंका मनात यायला लागल्या. आणि होते नव्हते तेवढे सगळे देव त्यांनी बोलवून घेतले नवऱ्याच्या रक्षणासाठी. आणि भोळ्या मयुरीने तर यांचा फोन येऊ दे म्हणून काय काय उपवास आणि किती किती नवस बोलून बसली तिचं तिलाच माहीत. आणि आता ती किती देवांना असं बोलली हेही तिच्या लक्षात नव्हतं. आणि इकडे मात्र हे वात्रट रॉयल बॉयज वाळूमध्ये खड्डा करत होते. कशाला म्हणजे काय विचारता? अहो, एकमेकांना पुरायला एक मोठा खड्डा केला आणि त्यात सचिनला गळा इतका पुरला आणि त्याच्या अंगावर गळा इतकी वाळू सारली आणि त्याचे भरपूर फोटे घेतले, त्याच्यासोबत सेल्फी घेतले. मग पुन्हा वाळूचा ढीग बनवला आणि पळत पळत येऊन त्या ढिगावर पडायचे. आणि आता पुन्हा ही वात्रट गँग झुकली जरा चावटपणाकडे. काय केलं तर अर्जुनरावांच्या पॅन्टमध्ये बनियन अडकवलं आणि त्या बनियनमध्ये भरपूर वाळू ओतली आणि अक्षरशः 9 महिन्यांचं पोट आलेल्या मयुरीसारखा अर्जुन दिसत होता. सगळे आता खूप हसत होते आणि खूप त्याच्यासोबत सेल्फी घेत होते. राहुल गुडघ्यावर खाली बसला आणि त्याच्या पोटावर त्यानं ओठ टेकवले आणि बेबी शॉवरचं फील घ्यायचं चाललं होतं. आणि आता नंतर काय केलं? चैतन्यला पकडला, त्याचं बनियन ब्लाऊज इतक्या उंचीचं करून पाठीमागे गाठ मारली आणि त्याच्यात वाळू भरली. दोन्हीकडे 2 मोठे गोल तयार केले आणि आता भारदस्त छाती असलेल्या बाईसारखा चैतन्य दिसत होता. वर कमी केस, मध्ये काळी दाढी मिशी, त्याच्या खाली भारदस्त छाती आणि आता त्याच्या खाली काय तर बरमुडा. देवा! आणि आता त्याच्यासोबत सुद्धा सगळ्यांनी सेल्फी घेतले. एकमेकांचा किस घेत होते त्याच अवस्थेत. आणि वात्रट अर्जुनरावांनी तर त्याच्यापेक्षा पुढची स्टेप घेतली आणि चैतन्याच्या छातीवरच तोंड ठेवलं आणि तशाही अवस्थेत किस करत असल्याचा बहाणा करत फोटो घेतला. आणि चैतन्याला विचारलं, हे चैतन्य, कसं वाटलं रे अर्जुनने तुझ्या छातीचा किस घेतला? तसं चैतन्याने दोन्ही हाताने त्याची दोन्ही छाती दाबली आणि भस्कन सगळी वाळू बाहेर आली आणि सगळेच मोठ्याने हसायला लागले आणि स्वतःच उलते पालते होत होते स्वतःच्यात वात्रटलीला पाहून.